नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। पूर्व एकत्र कुटुंब पद्धतीत घरातील ज्येष्ठांना आई वडिलांना आदराचे व सन्मानाचे स्थान होते, परंतु आजच्या चौकोनी व व्यस्त कुटुंबात त्यांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक गरजांकडे दुर्लक्ष होते। ही खेदाची बाब असून आपण आई वडिलांविषयी सतत कृतज्ञता भाव जपला पाहिजे, असे प्रतिपादन कवी राजेंद्र उगले यांनी केले। मोहाडी येथे रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव बहुउद्देशीय सभागृहात कैलासवासी जनार्दन बाळासाहेब देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अरुणराज्य प्रस्तुत आई वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हृदयस्पर्शी संगीतमय मायबाप काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी कवी उगले बोलत होते। कार्यक्रमात यावेळी कवी अरुण इंगळे, कवी रवींद्र मालुंजकर यांनीही आई वडिलांची महती सांगणाऱ्या उद्बोधक कवितांचे गायन करून उपस्थित श्रोत्यांना खिळवून ठेवले। तसेच आई वडिलांचे प्रति कृतज्ञता भाव जपण्याचे आवाहन देखील यावेळी या कवींनी यावेळी वादक म्हणून अभिजित वैद्य नरेंद्र जाधव यांनी साथ केली आहे। तर नाशिक येथील व्यावसायिक भानुदास पिंगळे यांनीही उत्स्फूर्तपणे आईविषयी कविताचे गायन करून रसिकांची दाद मिळवली आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले, तर आभार धनंजय वानले यांनी मानले। या प्रसंगी गंगा भगीरथी विमल देशमुख, भैयासाहेब देशमुख, भाऊसाहेब देशमुख, मराठा विद्या प्रसारक शिक्षणाधिकारी प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख, वनिता देशमुख, दीपक देशमुख, प्रवीण देशमुख, सचिन देशमुख सह प्रवीण, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।